हॅलो एव्हरीवन, ॲस्ट्रो चैताली फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात? आय होप मजेत असाल. जिथे कुठे आहे तिथे ठीक राहा, सुरक्षित राहा. तर आज आपण बघणार आहोत 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट हा जो आठवडा आहे, हा जो वीक आहे, हा तुमच्यासाठी कसा जाणार आहे. ही वीकली रीडिंग आहे, इंट्युशन बेस आहे आणि कलेक्टिव्ह आहे. ज्या कोणाच्याही फीडवरही येणार आहे त्या व्यक्तीशीही रेझोनेट आणि कनेक्ट होणार आहे. ज्या लोकांनी माझ्या चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल त्यांनी मला सबस्क्राईब नक्की करावे. त्याचबरोबर ही जी रीड आहे आपण राशीनुसार डिवाइड करणार आहोत. म्हणजे सुरुवातीला मेष बघून घेऊया. राशीसाठी 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट हा जो वीक आहे, हा संपूर्ण जो आठवडा आहे, हा कसा जाणार आहे. करिअर, नातेसंबंध, लव्ह रिलेशन असेल, हेल्थ असेल, काही अडचणी असतील, काही गुड न्यूज असेल, काही सरप्राईज असेल, सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ओके. तर मेष राशीवाल्यांसाठी दिसतं की कामाची जी गती आहे ते वाढणार आहे. असं म्हणू आपण की तुमचं जे काम आहे, आपण म्हणतो ना एक म्हण आहे की हवेत उडत आहे. तर हे बघा, या कार्डमधून क्लिअर दिसतं की मेष राशीचे जे मंडळी आहे, करिअरच्या ठिकाणी नोकरी असो, तुमचा बिझनेस असेल किंवा तुम्ही प्रायव्हेट जॉब करत असाल, कुठे काही क्लासेस जॉईन केलेले असाल, काही कोचिंग सेंटरमध्ये काम करत असाल, कुठेही जिथून तुम्हाला इन्कम, असं म्हणू जिथून पैसा मिळतो, इन्कम सोर्स तुमचा चालतो, तिथून तुम्हाला जो कामाचा वेग आहे तो भरपूर प्रमाणामध्ये वाढलेला आहे. नेक्स्ट वीकमध्ये क्लिअर दिसत आहे की कामाच्या ठिकाणी धावपळ दिसतं, कामाच्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी दिसतं, कामाच्या ठिकाणी डायरेक्शन दिसतं, फोकस दिसतं. हे कार्ड मेन्शन करतं की कामाच्या ठिकाणी हे बघा, तुम्ही ना आळसपणा दिसत नाही आहे. हे बघा, तुम्ही ठरवून ठेवलेला प्लॅन आहे की त्या प्लॅननुसार तुम्ही काम करत आहात. बघा, शनिवारी किंवा रविवारीच तुम्ही काहीतरी नेक्स्ट वीकसाठी समजा कामाचा तुम्ही एक आढावा तयार करून घ्याल आणि जसं तुमचा रविवार येईल, तिथून सुट्टीचा दिवस आहे, थोडं रिलॅक्स कराल आणि सोमवारपासून तुमच्या कामाला जी गती आहे ती इतकी वाढलेली आहे की डायरेक्ट ती शनिवारी स्टॉप होणार आहे. असं म्हणू आपण कामाच्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी मिळेल. पैशाचा जो कामं अडकलेले होते लास्ट वीकमध्ये ते कामं पूर्ण होणार. काही लोकांचं बँकिंगचं काम अडकलं असेल, काही लोकांचं विजाचं एक अडकलं असेल, काही कॉलेजचे स्टुडंट असेल त्यांचं काही काम अडकलं असेल, कुठे काही जॉईनिंग करायचं असेल, महिला असेल ज्यांचे जे कामं रखडलेले कामं होते ते या वीकमध्ये ते इतके झपाट्याने करताना दिसत आहे की म्हणजे असं म्हणते की तुमच्यामध्ये काहीतरी स्ट्रेंथ अशी तयार झालेली आहे की मला सगळंच करून दाखवायचं या वीकमध्ये, या दिवसामध्ये मला हे पूर्ण कंप्लीट करायचं आहे. आणि एक म्हणजे तुम्ही बॅलन्स करून चालत आहात. दिसत आहे की तुमचं जे कामाचं जे टार्गेट आहे, छोटं काम असो, मोठं काम असो, कुठल्याही एरियामधलं कुठल्या गोष्टीचं काम असो, दिसत आहे की तुम्ही तुमचं इंट्युशन वापरून तुमचा फोकस आहे, तुमचं टार्गेट आहे ते ठरवून तुम्ही कामाचा वेग वाढवलेला आहे आणि खूप छान पद्धतीने काम करत आहात. तर एक सोबत एक पेंटिकलचं कार्ड निघालेलं आहे. होऊ शकतं की जे लोक भरपूर प्रमाणामध्ये खर्च करत होते त्या लोकांचं दिसतं की या आठवड्यामध्ये जो खर्च आहे तो ते कमी करतील. मला कुठेतरी काटकसर करायची आहे, कुठेतरी सेव्हिंग करून ठेवायची आहे. पैसा असं म्हणू आपण की मला थोडंसं खर्च करताना जी जी प्रवृत्ती आहे ही कमी दिसत आहे. हा जो मला मिळालेला पैसा आहे मी चांगल्या ठिकाणी वापरणार आहे, असं म्हणून पैशाबद्दल थोडं असं नेचर दिसतं की हा जो पैसा आहे हा मला एखाद्या चांगल्या ठिकाणी लावायचा आहे, उधळपट्टीमध्ये खर्च करायचा नाही, हे दिसत आहे. एकूण चांगलं आहे. तर एक जाणून घेऊया रिलेशनसाठी. ओके, थोडंसं रिलेशनमध्ये बघा म्हणजे आर्ग्युमेंट दिसत आहे आणि मला तर या तुमच्या रीडवरून लक्षात येत आहे मेष राशींसाठी की काहीतरी गोष्टी आहे तुम्ही ते हे बघा, काहीतरी छोटा मोठा आर्ग्युमेंट ऑफिसमध्ये म्हणा किंवा कामाच्या ठिकाणी असेल किंवा रिलेशनमध्ये असेल, फॅमिलीमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये कुठेतरी तुमचा ना छोटा मोठा वाद होताना दिसतो आणि त्या वादामुळे ना तुम्ही स्वतःला तिथे इन्व्हेस्ट नाही करत आहात. बघा, तुमचे इमोशन्स तुम्ही इन्व्हेस्ट करत नाही आहात, ते तुम्ही सोडून देत आहात. बघा, काही लोकांच्या कंडिशनमध्ये दिसतं की छोटा मोठा जो वाद झालेला आहे त्यांच्या डोक्यामध्ये 1 ते 2 दिवस राहील आणि त्यानंतर तुम्ही तिथून निघून जाल. निघून म्हणजे कसं, तो जो वाद आहे तो विसरून जाल किंवा ठीक आहे झाले असेल माफ करून द्याल किंवा विसरून जाल, इग्नोर कराल. त्या वादामध्ये तुम्ही फसणार नाही आहात. तर हर्मिट,
तेच कार्ड पुन्हा आलेलं आहे, की एक दिसतं की तुमच्यामध्ये थोडा स्वभाव असा दिसतो तुमचा, की तुम्ही प्रत्येकाला ना म्हणतात ना दिव्याखाली अंधार असतो. अशी थोडी काही लोकांची पर्सनॅलिटी दिसत आहे, की तुम्ही प्रत्येकाला नॉलेज देत आहात, प्रत्येकाला मदत करत आहात. तुमच्याकडे जे आहे परमेश्वरानं दिलेलं नॉलेज असेल, स्किल असेल, त्या गोष्टी तुम्ही इतरांना देण्याचा प्रयत्न करत आहात. परंतु असं म्हणू आपण की ते ओव्हर होत आहे. तर प्लीज ओव्हर करू नका. ज्याला जेवढं द्यायचं आहे तेवढं द्यायचं, ओव्हर करू नका. त्यामुळे काय होतंय ना, बघा दिसतं की तुमचं जे नॉलेज आहे इतरांना तुम्ही देत आहात, पण समोरच्या व्यक्तीला त्या गोष्टीची व्हॅल्यू नसेल किंवा तुमच्या बोलण्याला कुठेतरी ना असं निग्लेक्ट केलं जातं किंवा इग्नोर केलं जातं. तर तुम्हाला हेच म्हणणं आहे की थोडं ह्या गोष्टी विसरून जा आणि हां, हे 1-2 दिवसाची गोष्ट आहे ही, ती कव्हर तुमची होऊन जाणार आहे. मेन फोकस जो आहे तुमच्या इन्कम सोर्सवर करा, तुमच्या रिलेशनवर ठेवा आणि हे जे फोकस आहे, पहिले 2-3 दिवसाचा फोकस दिसतो. रविवार, सोमवार, मंगळवारचा तुमचं छान फोकस आहे. हे जे आहे या पद्धतीने तुम्ही जर काम केलं, तर तुमचा जो नेक्स्ट म्हणजे बाकीचे जे दिवस आहे, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार ते पण तुम्ही रिकव्हर करून घ्याल. तर तुमच्यासाठी एक मेष राशीसाठी आपण गाईडन्स बघणार आहोत. ओके. द सनचं कार्ड आहे. असं म्हणू लास्टला हे क्लिअर झालेलं आहे बघा. जर वाद झाले तर ते 1-2 दिवसामध्ये संपुष्टात येऊन जाईल. काही छोटं-मोठं जर असं म्हणून नुकसान झालं असेल किंवा कुठेतरी लॉस झाला असेल, तो पण 1-2 दिवसामध्ये रिकव्हर होऊन जाईल. हेल्थ इश्यू असेल तर तो 1-2 दिवसामध्ये रिकव्हर होऊन जाईल. म्हणजे लवकरात लवकर जे रिकव्हरी आहे ते तुम्हाला मिळू शकते. आणि छान तुम्ही असं म्हणतो, की मनमौजी असतं ना, मनमौजी आपला स्वभाव असतो, तो तुमचा स्वभाव इथे दिसत आहे. कुठली कंडिशन आली, काही झालं तरी लास्ट मोमेंटला हां, चलो ठीक आहे असं म्हणून तुम्ही बाजूला कराल आणि तुमचं जे आहे एन्जॉय पॅटर्नमध्ये दिसत आहात. तर एकूण पॉझिटिव्ह एनर्जी आहे. चला तर आता मग जाणून घेऊया वृषभ राशीसाठी 23 ते 29 हा जो संपूर्ण आठवडा आहे कसा जाणार आहे. ओके, ठीक आहे. तर किंग ऑफ सॉर्ड हे बघा इथं क्लिअर आलेलं आहे. थोडंसं तुम्ही वृषभ राशीच्या लोकांना मला एकच म्हणायचं आहे की हे बघा, प्रत्येक वेळेस परिस्थिती सारखी नसते. आज तुमच्याकडे सुख असेल तर उद्या राहणार नाही, आज दुःख असेल तर उद्या ते राहणार नाही. तर म्हणून काय करायचं ना, बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. जे आहे तुमच्याकडे ते परमनंट राहणारच असं बिलकुल नाही. तर हे बघा, तुमचे जे विचार आहेत, तुम्ही इथं दिसतं की तुमच्या हे बघा एका काही परिस्थिती दिसत आहे की तुमच्याशी न्याय झालेला आहे. ओके. तर बघूया. या वीकमध्ये असं दिसतं की कुठे ना तरी तुमचं जे जुना पॅटर्न होता की मी इतकी प्रत्येक गोष्ट समोरच्या व्यक्तीला इमोशन्स असेल किंवा मदत असेल, फायनान्शियली मदत करते, इमोशनली मी एखाद्याला सपोर्ट करत असाल तुम्ही, कुठे ना कुठेतरी तुम्ही देण्याचा प्रयत्न तुमच्या फ्रेंड असेल, फॅमिली असेल, ऑफिसच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी दिसतं की तुम्ही करता. म्हणजे मनापासून करता, हंबल नेचर आहे, मनापासून करता. पण तिथे ना असं म्हणू आपण तुमच्या त्या गोष्टींना फक्त दुरुपयोग केला जातो. तुमच्यासाठी असं म्हणू आपण एखाद्या वेळेस अडचणी सापडल्या, तुमच्यासाठी स्टँड घेण्यामध्ये जे मंडळी आहे ज्यांची तुम्ही मदत केली ते ना पाठ फिरवून देतात. तर तुम्ही ठरवलं आहे की या आठवड्यामध्ये मला स्ट्रॉंग व्हायचं आहे, मेंटली स्ट्रॉंग व्हायचं, हा तुमचा विचार चालू राहणार आणि आणि त्यावर तुम्ही काम पण कराल. बघा, हा जो जुना पॅटर्न होता, हा जुना पॅटर्न तुम्ही खतम कराल. म्हणजे तुमचा स्वभाव आहे तो. बघा, वृषभ राशीचे लोक ना खूपच असे शांत म्हणू आपण किंवा हंबल नेचरचे, काइंड हार्ट असतात आणि त्यांना पटकन एखाद्याचं असं म्हणून एखाद्याच्या डोळ्यात पाणी आलं ना तर ते लोक आधीच वेतळून जातात. असं तुमचं नेचर आहे. त्यावर तुम्ही या वीकमध्ये काम कराल की मला आता जास्त लोकांशी असं म्हणू पॉझिटिव्ह नाही व्हायचं आहे किंवा मला ओव्हर थिंकर नाही व्हायचं आहे. मला हेल्प करायची आहे पण एका लिमिटपर्यंत हेल्प करायची आहे. म्हणजे तुमचा जो जुना पॅटर्न होता की लोकांना भरपूर द्यायचं, जे तुमच्याकडे आहे ते तर द्यायचं आणि त्यामध्येच तुम्ही थोडं अपेक्षा पण करता की या व्यक्तीकडून मला काहीतरी मिळायला हवं आणि त्या पद्धतीने ते नाही मिळत, मग तुम्ही स्वतःलाच त्रास करून घेता. हा जो जुना पॅटर्न होता तुमचा तो खतम होणार आहे. आणि इथं दिसतं की हे बघा,
म्हणजे इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही एनर्जी दिसते की तुम्ही बॅलन्स करून चालत आहात. बघा तुमच्यासोबत जो या वीकमध्ये पॅटर्न होणार आहे तो तुम्ही कुठेतरी बॅलन्स करून चालणार आहे. म्हणजे करिअरच्या ठिकाणी असेल, रिलेशनशिप असेल किंवा फ्रेंड सर्कल असेल, कुठे ना कुठेतरी तुम्ही भरपूर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला निराशाच बघायला मिळाली आणि त्या निराशेवर तुम्ही काम केलं आणि ठरवलं की चला आता मला माझ्यासोबत न्याय करायचा आहे, मला विक्टिम नाही बनायचं आहे, मला माझ्यासोबत न्याय करायचा आहे, चांगल्या व्यक्तीशी चांगलं राहायचं आणि जो माझा म्हणजे असं म्हणू आपण जो माझ्या गोष्टीचा दुरुपयोग करून घेतो, माझ्या गोष्टी चांगल्या चांगल्या गोष्टीचा फायदा करून घेतो आणि मी जे त्याला दिलेला आहे तो माझ्याकडे मागण्यातच पैसा असू द्या, इमोशन्स असू द्या, समोरचा व्यक्ती जर तुम्हाला भरपूर प्रमाणात मागत असेल तर तुम्ही दिसता की इथे तुम्ही कंट्रोल करत आहात. बघा परिस्थिती कंट्रोल करत आहात. तर वृषभ राशीच्या लोकांना नेक्स्ट वीकमध्ये तुम्ही स्वतःचा जो जुना पॅटर्न होता त्यावर कंट्रोल करताना दिसता. तर आता बघूया मिथुन राशीसाठी. तर मिथुन राशीचा 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट हा जो आठवडा आहे हा कसा जाणार आहे. थोडंसं दिसतं की हे बघा मिथुन राशीसाठी थोडं दिसतं की टावरचं कार्ड आलेलं आहे आणि ओके हां, जो तुम्ही हे बघा तुमचा जो कामाचा करिअरच्या ठिकाणी बोलत आहे सुरुवातीला, करिअर असेल, बिझनेस असेल, तुम्ही ज्या ठिकाणावरून तुम्हाला पैशाचा सोर्स जो आहे तो तुमचा टिकवून राहतो, जिथून तुम्हाला पैसे मिळतात, पैशाचे व्यवहार जिथून होतात, बघा त्या ठिकाणी थोडा डाऊनफॉल दिसत आहे. म्हणजे असं म्हणू आपण काही बिझनेस करत असाल तर तिथे कस्टमरचा थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा काही तुमचं नोकरी संबंधित कुठंतरी ना तुमचं काम अडकेल किंवा एखादी फाईल अडकेल किंवा कुठेतरी लोन घेतलं असेल तर तिथे काहीतरी थोडा इश्यू होऊ शकतो आणि पैशा संबंधित माझं पेमेंट अटकू शकतं. असं दिसतं की कुठे ना कुठेतरी पैशा संबंधित जो आहे तुम्हाला थोडा डाऊनफॉल बघावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही इथं दिसतं की तुम्ही त्या कामाच्या हे माझं काम होत नाही आहे, हे काम करण्यासाठी तुम्ही बघा किती मेहनत करत आहात की चला माझं हे काम होत नाही आहे, या कामासाठी मी आता तुम्हाला कसं आहे हा डाऊनफॉल होतं त्यामुळे तुम्ही थोडं टेन्शनमध्ये दिसता. पैशा संबंधित असं म्हणू आपण तुम्हाला थोडंसं अनसिक्युरिटी फील होत असेल की कसं करायचं, हे माझं काम कधीपर्यंत होईल, हा लॉस माझा कधीपर्यंत भरून निघेल, हे तुमच्या डोक्यामध्ये आलेलं आहे. तर काय करायचं आणि त्यानंतर तुम्ही थोडा एक पॉज द्याल, थोडा ब्रेक घ्याल आणि असं दिसतं की इथे तुम्ही जो मेहनतीचा जो वेग आहे तुम्ही वाढवलेला आहे. बघा तुमचं पेमेंट अटकलेलं आहे तर तुम्ही थोडंसं पॉज घेऊन तिथे वारंवार न जाता थोडंसं अधूनमधून तिथे थोडंसं माहिती वगैरे काढून म्हणा किंवा थोडंसं एखाद्याचं कन्सल्ट घेऊन तुम्ही प्रॉपर पद्धतीने प्रॉपर वेने तिथे तुम्ही मेहनत करून तुमचं जे आहे पेमेंट अडकलेलं ते तुम्ही परत मिळवाल. लोनच्या ठिकाणी तुमचं काही काम अडकलं असेल तर ते तुम्ही व्यवस्थित कराल. इथं दिसतं की डाऊनफॉल आहे थोडासा आणि त्यानंतर तुम्ही पैशाबद्दल तुम्हाला अनसिक्युरिटी फील होत असेल आणि त्यानंतर तुम्ही जो मेहनतीचं जे काम आहे ते सुरू केलेलं आहे पण त्याआधी थोडा पॉज द्याल. त्या पॉजमध्ये तुम्हाला दिसतं की थोडं डिफ्रेश झाल्यासारखं वाटेल. असं वाटेल की माझं हे काम होईल का नाही होईल, शंका म्हणा, डाऊट या गोष्टी दिसतात. पण लास्ट म्हणजे असं वीकच्या लास्ट दिवसामध्ये दिसतं की तुमचं जे काम आहे ते परिपूर्ण व्यवस्थित पद्धतीने होऊन जाणार आहे. तर आता बघूया कर्क राशीसाठी 23 ते 29 ऑगस्ट हा जो आठवडा आहे कसा जाणार आहे. ओके, पॉझिटिव्ह. कर्क राशीवाल्यांची बल्ले बल्ले आहे. बघा कामाच्या ठिकाणी हे बघा कामाच्या ठिकाणी दूरदृष्टी दिसत आहे तुम्हाला. हे बघा सेकंड जर इन्कम सुरू करायचं असेल, तुमचा बिझनेस असेल सेकंड बिझनेस सुरू करायचा आहे, नोकरीमध्ये असेल तर अजून मला काहीतरी छोटा मोठा बिझनेस सुरू करायचा आहे किंवा ऑफलाईन ऑनलाईन काहीतरी सुरू करायचं आहे. काही लोक आधीच ऑनलाईन काहीतरी काम करत असेल, त्यांना सोशल मीडियावर यायचं असेल, कंटेंट क्रिएटर बनायचं असेल किंवा त्यांना अकल्टमध्ये जायचं असेल. बघा इथं दिसत आहे की तुम्ही कुठलं तरी एक काम तुमच्याकडे आहे आणि त्या व्यतिरिक्तही तुमच्याकडे 2 कामं असं म्हणू आपण अजून येणार आहे. म्हणजे ऑप्शन तुमच्याकडे येणार आहे. कामाचं
कामासंबंधी जिथून पैसा तुमचा येतो तिथून तुम्हाला एक काम तुमच्या हाती आता आहे, तुम्ही त्यावर खूप छान काम करत आहात, पण त्याच्यानंतरही तुमच्याकडे 2 ऑप्शन येत आहेत, 2 अपॉर्च्युनिटी येत आहे आणि तिथून दिसतं की मला सेकंड इन्कमसाठी काहीतरी करायचं आहे. ते दिसतं. डिजिटल इंडिया म्हणजे असं म्हणू आपण, डिजिटल गोष्टी ज्या आहे ते तुम्ही थोडंसं त्यामध्ये काहीतरी टॅप इन करताना दिसता. एकूण विचार जर केला तर तुमच्याकडे पैशा संबंधित 2 ते 3 अपॉर्च्युनिटी येणार आहे आणि त्या तुम्ही पिक करणार आहे. थोडंसं तुम्ही दूरदृष्टीने बघत आहात की हे जे काम मला मिळालेलं आहे यावर मी कसं काम करायचं, काय काम करायचं, हे माझं वाढेल का, आणि एकूण पॉझिटिव्ह विचार आहे. त्यानंतर विचार हा ठीक आहे. तर फॅमिलीसाठी, इमोशनसाठी जे कार्ड निघालं आहे, सेलिब्रेशनचं कार्ड निघालं आहे, 10 ऑफ कप, फुलफिलमेंट होणार आहे. या कामामुळे बघा, एक काम आधीच आहे, आणखी 2-3 कामं मिळालेली आहेत, त्यामुळे इन्कम सोर्स चांगला राहणार आहे. तुम्ही खुश राहणार आहे. त्यामुळे फॅमिली सोबत म्हणू आपण छान या वीकमध्ये कुठेतरी सेलिब्रेशन आहे, कुठेतरी तुम्ही छान फॅमिली म्हणून कुठेतरी गेट टुगेदर कराल, कुठेतरी बाहेर फिरायला जाल, कुठे गार्डनिंग म्हणा, मुलांसोबत असाल, फॅमिली सोबत असाल, तिथे जाऊन छान तुम्ही एन्जॉय कराल. का बरं? कारण तुमचा जो इन्कम सोर्स आहे तो स्टेबल आहे आणि भविष्यात तुम्हाला गॅरंटी आहे की माझं हे वाढणार आहे, मी वाढवणार आहे. आणि एक अजून कार्ड आलेलं आहे वॉन्डचं, की हे बघा, तुम्ही प्लॅन जो केलेला आहे तो तुमचा जो प्लॅन आहे आता प्रत्यक्षात तुम्ही उतरवणार आहात. तुमचं जे इंट्युशन म्हणा किंवा तुमचा पैशाचा बॅकअप जो आहे तो सगळा तगडा आहे. इथं दिसत आहे की मला आता सेकंड काहीतरी सुरू करायचं आहे आणि तुम्ही शुअर आहात की जे माझं सेकंड मी सुरू करेन ते प्रॉपर पद्धतीनं होणार, हे तुम्ही एकदम शुअर आहात. आणि एकदम पॉझिटिव्ह कार्ड निघालेला आहे. मी तर म्हणते जे कर्क राशीवाले बघत असेल हे रीड, त्यांनी आय क्लेम इट करा. हे रीड जे आहे त्यांनी रेझोनेट करावी, कारण खूप सुंदर आणि पॉझिटिव्ह कार्ड कर्क राशीसाठी आलेले आहेत. चला तर बघूया मग आता सिंह राशीसाठी 23 ते सिंह राशीसाठी 23 ते 29 ऑगस्ट हा आठवडा सिंह राशीसाठी कसा जाणार आहे? ओके, तिन्ही कप्सचे कार्ड आलेले आहेत. हा, तर बघा, ओके, जास्त करून हे बघा, तुमचा जो सिंह राशीवाले जेवढी मंडळी मला बघत असेल आणि हा रीड ऐकत असेल तर त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे, तुमचा जो पूर्ण टोटल ओव्हरऑल जो फोकस आहे तुमचा हा हे बघा, सिंह राशीवाले जेवढेही लोक मला बघत असेल, मला ऐकत असेल, तर सगळ्यांना माझं एकच म्हणणं आहे की तुमचा जो 23 ते 29 पर्यंत ऑगस्टचा जो पिरियड आहे, हा एक आठवडा जो आहे, या आठवड्यामध्ये तुमचा जो पूर्ण फोकस म्हणू हा तुमचा रिलेशनवर म्हणा किंवा तुमचे इमोशन्स आहे, नातेसंबंध आहे, फॅमिली आहे, या गोष्टीवर भरपूर प्रमाणामध्ये दिसतो. असं म्हणू करिअरमध्ये म्हणा किंवा असं बाकीच्या ठिकाणी फार फोकस नाही आहे, या गोष्टीमध्ये कुठेतरी गुंतलेले आहात तुम्ही. इथं क्लिअर दिसतं की तुम्हाला परमेश्वराकडून म्हणा किंवा ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे, युनिव्हर्स आहे, त्यांच्याकडून तुम्हाला अपॉर्च्युनिटी येत आहे की हे बाबा तू पिक कर, पण तुम्ही हट्टी स्वभावामध्ये बसलेले आहे, नाही नाही मला हे नाही करायचं आहे. बघा, तुम्हाला इमोशन्स पण इथं दिसत आहे की तुमचे फॅमिली मेंबर असेल, तुमचं त्यांच्याशी काहीतरी थोडंसं आर्ग्युमेंट झाले असेल किंवा छोटे मोठे वाद झाले असेल, पण तुम्ही ती गोष्ट पकडून ठेवलेली आहे. बघा, तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये कुठं कोणाशी तरी तुमचं काही झालं असेल तर तुम्ही गोष्ट पकडून ठेवलेली आहे. तुम्हाला असं म्हणायचं आहे ईश्वराला की हे बघ की तुझ्या आजूबाजूला सगळेजण तुला प्रेम देतात, तुझी काळजी करतात, तुला सपोर्ट करतात आणि त्या गोष्टी तुम्ही सोडून समोरची व्यक्ती तुम्हाला छान छान देण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुम्ही त्या गोष्टी सोडून नुसतं का आपण म्हणू जिद्दीपणा किंवा हट्टीपणा करताना काही एक ते 2 दिवस तुम्ही दिसता. आणि त्यानंतर एक एस ऑफ कपचं कार्ड आलेलं आहे, हे लास्ट असं म्हणू आपण लास्ट दिवसामध्ये येईल. आणि इथे पण सेम तेच कार्ड आलेलं आहे की काहीतरी इमोशन्स घेऊन बसणं. हे बघा, तुमची पत्नी असेल, गर्लफ्रेंड असेल, आई वडील असेल किंवा कोणीतरी फ्रेंड असेल, तर त्यांच्याशी जर तुमचे छोटे मोठे जर या आठवड्यामध्ये बघा, या पूर्ण आठवड्यामध्ये तुम्ही फक्त इमोशन्स आणि नातेसंबंधावर तुमचा जो टाइम आहे तुम्ही इन्व्हेस्ट करत आहात, स्पेंड करत आहात किंवा वेस्टही करत आहात असं म्हणू आपण. पण इथं क्लिअर आलेलं आहे की इमोशन्स मध्ये इतके असं म्हणू की जिद्दीपणा किंवा हट्टीपणा करू नका. छोटं मोठं झालं असेल तर विसरून जा, माफ करून द्या, पुढे चला. कारण ते जे लोक आहे हे ते
म्हणजे असं म्हणू आपण त्यांचं जे इंटेन्शन आहे तुमच्यासाठी हे चांगलं आहे, प्युअर आहे, की नाही की होत असतात छोटे मोठे, पण ते तुम्ही घेऊन बसू नका. कारण जर घेऊन बसले तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या चांगल्या चांगल्या ज्या अपॉर्च्युनिटी आहे त्या तुम्हाला असं म्हणून पिक करायला दिक्कत येऊ शकतं. आणि लास्ट असं म्हणू आपण की वीकच्या लास्टमध्ये जसं गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असेल, तिथं दिसतं की तुम्ही 2-3 दिवस जो घेऊन बसलेला पॅटर्न होता, तो पॅटर्न तुम्ही बाजूला करून द्याल. तुम्ही स्वतःवर काम कराल की ठीक आहे, सगळे लोक मला प्रेम करतात, माझी केअर करतात, मला सपोर्ट करतात, तर मी विसरून जायला हवं, असं म्हणून तुम्ही पुढे जाल. आणि त्यानंतर असं म्हणून गुरुवार आहे, शुक्रवार आहे, शनिवार आहे, या पिरियडमध्ये तुम्ही नात्याची म्हणा, कोणतंही नातं असो, त्या नात्याची तुम्ही एक छान सुरुवात करताना दिसता. त्या नात्याला तुम्ही असं म्हणू की प्रॉपर वेळ देणं, त्यांच्याशी प्रॉपर बोलणं, कम्युनिकेशन करणं किंवा त्यांची केअर करणं, अशा छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही करताना दिसता. आणि लास्टमध्ये तुमचं जे इमोशन्स जे होते ते तुम्ही कंट्रोलमध्ये करताना दिसत आहात. सुंदर रीड झालेला आहे सिंह राशीवाल्यांनी, आय क्लेम इट करून द्यावं. चला तर जाणून घेऊया मग कन्या राशीसाठी 23 ते 29 ऑगस्ट हा जो आठवडा आहे, हा जो वीक आहे, हा कसा जाणार आहे. ओके. हा. कामासंबंधित क्लिअर आलेलं आहे. बघा, तुम्ही प्रायव्हेट जॉब करत असाल, नोकरी करत असाल, बिझनेस करत असाल, जिथूनही तुम्हाला पैसा मिळतो, बघा त्या ठिकाणी तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. असं म्हणू, अडकलेला पैसा परत मिळणार आहे किंवा एक्स्ट्रा इन्कम मिळणार आहे. कुठेतरी तुम्ही असं म्हणू आपण काही काही मंडळी ना थोडंसं ओव्हरटेक करतात, म्हणजे पैशा संबंधित त्यांना जर थोडंसं हे करतात, ते ओव्हर काम करतात, ओव्हर वर्कलोड ते करतात, त्यांचं त्यांना जे फळ आहे ते मिळत आहे. बघा त्या पद्धतीने. तर कन्या राशीवाल्यांचा जो इन्कम सोर्स आहे किंवा त्यांचं पूर्ण असं म्हणू आपण या आठवड्यामध्ये पैसा जो त्यांच्या हाती आहे तो त्यांच्या हाती राहणार आहे आणि चांगल्या प्रमाणात राहणार आहे. म्हणजे खर्च जरी झाला, बघा खर्च जरी झाला तरीही जो पैसा आहे तो मेंटेन राहणार आहे. पूर्ण आठवडाभर पैसा मेंटेन राहणार आहे. कुठून ना कुठून तडजोड होऊन हातामध्ये कन्या राशीवाल्यांचे पैसा राहणार आहे. आणि ते चक्र दिसत आहे की बघा पैसे हे एकदम चक्र आलेलं आहे. सरळ यांचं गणित आहे की हे बघा, कन्या राशीवाल्यांचा खर्च होणार कुठल्याही गोष्टीवर, हेल्थ असू द्या, फॅमिली लाईफवर असू द्या किंवा त्यांचं पर्सनल काही गोष्टी खरेदी करायच्या असेल, शॉपिंग करायची असेल, काही असो, ते त्या गोष्टी त्यांच्या होणार आहेत. ठीक आहे. खर्च होईल, पैसा परत येईल, खर्च होईल, परत पैसा येईल, या गोष्टी ते रिपीटमध्ये आहे. असं म्हणू आपण कन्या राशीवाले लॉसमध्ये पण नाही आणि फायद्यामध्ये पण नाही, त्यांचं स्टेबल काम दिसतं. आणि कन्या राशीवाल्यांचं दिसतं की पार्टनर सोबत म्हणा, फॅमिली सोबत असे गेट टुगेदर दिसतं, रिलेटिव्ह सोबत म्हणा, कुठेतरी हे बघा एकतर नेक्स्ट वीकमध्ये छान असं म्हणू आपण, मी आधी रीड करत आहे म्हणून तुम्हाला सांगते, 23 ते 29 मध्ये जो पिरियड आहे यामध्ये सेलिब्रेशन बघा, त्यामध्ये राखी पौर्णिमा आलेली आहे, राखी आलेली आहे, रक्षाबंधन आलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत, हे बघा भाऊ असेल, तुमची बहिणी असेल, आई वडील असेल, कुठेतरी पूर्ण फॅमिली मिळून कुठेतरी गेट टुगेदर करणं, कुठेतरी बाहेर जाणं, छान सेलिब्रेशन करणं, हॉटेलिंग करणं, रेस्टॉरंट म्हणा किंवा शॉपिंगला जाणं, कुठेतरी फिरायला जाणं, एखादा टूर करणं, एक तर छान गार्डनिंगच्या ठिकाणी म्हणा, कुठेतरी पण एन्जॉय करताना दिसता. आणि शुक्रवार असं म्हणू आपण, गुरुवार शुक्रवार जे सुट्टीचे दिवस येतील तिथून त्या सुट्टीच्या दिवसामध्ये तुम्ही एन्जॉय करताना दिसतात. छान आहे. कन्या राशीचे पण छान एकदम रीड निघालेलं आहे. तर कन्या राशीवाल्यांनी पण ही जी रीड आहे क्लेम करून द्यायची आणि कमेंटमध्ये आय क्लेम इट करून द्यायचं आहे.